देखो, गोबर को सिर पर लगाने की खुशी मेरे भाई को ही हो सकती है. मी नेहा देशमुख रोज काहीतरी नवीन करण्याचा विचार करून रोज तेच ते 65 काम करत बसते. आमच्या पित्राशीला माहित नाही की मी ब्लॉग बनवते, वरना मी सीधा घराच्या बाहेर. जैसा दीदी करेगी वैसा मैं भी करूंगा म्हणून हेअर मास्क लावून बसला आमचा छोटू. या दोघांचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना. कभी युद्ध तर कभी मित्रता. एनिवेज, मी थोडी कन्फ्युज होती की मी माझी स्टोरी कोणत्या लँग्वेज मध्ये क्रिएट करू, म्हणून मी स्टोरीला वोटिंग पोल टाकला आणि तुम्ही सर्वांनी मराठीला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. इतकंच नाही तर माझ्या व्लॉगिंग चॅनलवर माझ्या स्टोरीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे, ते पण सर्व मराठीचे. तुमच्या या सपोर्टमुळे मी आता माझ्या स्टोरीचा नेक्स्ट पार्ट मराठीमध्ये क्रिएट करेन. आय होप की तुम्ही तिथं पण चांगला रिस्पॉन्स देणार. आणि जास्त शॉकिंग तर तेव्हा वाटलं जेव्हा माझ्या गुजराती फ्रेंड्सने सुद्धा मराठीला जास्त वोट दिले. हे बघून मला असं वाटलं कुछ तो बात है मराठी में. चला तर मंडळी, या वरण चिकल्या खायला आणि मन झालं तर भांडे सुद्धा घसून जाऊ शकतात. बाय, टेक केअर मंडळी. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करायला विसरू नका हा.